ती सांगण्याची आत्ता आवश्यकता नाही आहे. फक्त मी एवढं म्हणेन की जसं ट्रेलरमध्ये लक्षात आलं असेल की इंटेन्स आहे सिनेमा. गोष्ट कदाचित आपल्या आजूबाजूला सुद्धा घडत असेल अशी गोष्ट, त्यामुळे बहुतेक सगळ्यांशी हा रिलेटही होऊ शकेल. प्रयत्न हाच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचा त्यांचा देव माणूस त्यांना शोधायचा आहे, त्यांच्या आत, तो प्रत्येकाच्या आत आहे. तर ते आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. वा, पहिल्यांदाच महेश सर आणि रेणुकाजी एकत्र फिल्ममध्ये काम करतात. खरं तर लिहिलंय म्हणजे दोघं जण एकत्र पहिल्यांदा काम करतात आणि आणि यामध्ये सई तामणकरनं लावणी प्रेझेंट केली आहे. ती आमच्या लवकर भेटीला येईलच. तसंच हे सगळ्यांना एकत्र त्यांची मोठ बांधणं आणि सोनू निगमनं वारी सॉन्ग गायलंय, तेही पहिल्यांदा वारी सॉन्ग मराठीमध्ये गायलंय. या सगळ्यांना एकत्र कसं आणलं, त्याचं काय सिक्रेट आहे, काय सांगता? अजूनही खूप एकत्र पहिल्यांदा आलेल्या गोष्टी आहेत. वा, जसं लव रंजन आणि अंकुर गर्ग त्यांची पहिली मराठी फिल्म. राईट. बरोबर. मला असं वाटतंय बहुतेक हिंदी लोकांची मराठी करण्यासाठी जो दिग्दर्शक त्यांना हवा असतो तो मीच आहे सगळीकडे, असं मला दिसतंय. पण जे की खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि या सिनेमामध्ये एकतर महेश सर आणि रेणुका मॅम, आपण त्यांना इतकी वर्ष झाली ओळखतो. मलाही आश्चर्य वाटलं की कसं काय त्यांनी अजूनपर्यंत स्क्रीनवर एकत्र काम केलं नाहीये. पण माझ्यासाठी ते फॉर्च्युनेट आहे. त्यामुळे ही एक छान मला संधी मिळाली. आणि बाकी कलाकार तुम्ही बघताच आहेत, म्हणजे सुबोध, सिद्धार्थ आणि अभिजित, तेही आपल्या याच्यामध्ये, म्हणजे ही 5 लोकांची जी मोठ आहे ना, ती ॲक्च्युली मला काही करावं लागलं नाही. यांना फक्त स्क्रिप्ट दिली आणि कॅमेरा समोर उभं केलं की माझं काम झालं होतं. त्यामुळे ती खूपच चांगली एक, मी म्हणेन की कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलं. वा. लव सर आणि अंकुर सर यांनी तुमच्यावरती जबाबदारी दिली. देव माणूसच्या दिग्दर्शनाचे हे सगळे दिग्गज कलाकार इथे बसलेले आहेत. ती मोठ कशी बांधली तुम्ही सांगितली, पण दिग्दर्शन करत असताना काय दबाव होता, नर्वस होतात, मजा आली, काय सांगा दिग्दर्शनाचा दबाव? अनुभव? काहीच नव्हता. दबाव असण्याचं काही कारण नाही, पण प्रोसेस जी असते ती प्रोसेस असते आणि मजाच येते. कारण फिल्म करताना तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असता, खूप लोक असतात, म्हणजे कलाकार व्यतिरिक्त खूप मोठी टीम असते, ती सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे ती एक प्रोसेस असते, ती मजा, प्रोसेसचीच खरी मजा असते. म्हणजे ती प्रोसेस जर आपण एन्जॉय केली तर मग सिनेमा आपला छान होणारच आहे. त्यामुळे ती प्रोसेस आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. आम्ही फलटणला शूट केलं, 4 दिवस आम्ही मुंबईत शूट केलं आणि तिथे आम्हाला तसे चॅलेंजेस, म्हणजे सुदैवाने तेवढे चॅलेंजेस म्हणून असं काही आलं नाही. छान होतं लोकेशन्स सगळं, म्हणजे प्रोसेस खूप छान गेली आमची. वा, थँक्यू. यानंतर आता आपण सिनेमातील पुढील कलाकारांना इथे एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे. म्हणजे आणि लकी आहे मी, कारण असे खूप ॲक्टर्स आहेत जे हा रोल करू शकले असते. पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर्स, दे थॉट ऑफ मी. आणि करायला मजा आली. म्हणजे मी जसा आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे. कधी कधी काय असतं, हा माणूस असा दिसतो म्हणून त्याला कास्ट केलं जातं. एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देवमाणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं. आणि खूप खूप चांगला सिनेमा, म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे. आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला, तो इथे कोणालाही येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे. जसं तेजस म्हणाला, फार त्याचं सांगता येणार नाही ट्रेलरच्या व्यतिरिक्त, पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर. पण करताना एक खूप बरं वाटलं. बरं, त्यात रेणुका, आय नो रेणुका सिन्स थिएटर डेज, म्हणजे 40 वर्ष झाले असतील, पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ह्या सिनेमात आलं ते. म्हणजे टिपिकल कॉमेडी बिमेडी काहीतरी करायला लागलं नाही, नशीब ते. पण खूप मजा आली पिक्चर करायला. आणि बाकी टीम सगळीच चांगली होती. त्यामुळे बरं, सुबोध, सिद्धार्थ, अभिजित, सगळीच टीम चांगली होती. त्यामुळे मजा आली. तुम्ही मगाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणालात, तर 25 तारखेपासून तो मिळणारच आहे. पण वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदाच आहात. हो, माळकरी आणि त्याच्यात माळकरी आणि त्याच्यावर सो त्याबद्दल थोडं, आणि पांडुरंग हे गाणं नाही, काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं. म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी आधी ती वारी बघतो, दरवेळेला मी विचार करतो ही शूट करायला हवी, आणि दरवेळी असं म्हणतं की नाही पुढच्या वर्षी करू. ह्या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी
पंढरपूरहून मला वाटतं इथे जाते ना, कुठली ती वारी, आळंदीला जाते, परतीची वारी. ती वारी नेमकी आमच्या शूटिंगच्या वेळेला होती. पण मला तसं मी आळस आहे, म्हणजे मी चालण्या बिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्याबरोबर चालायचं आहे, तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो. पण इट वॉज सो शॉकिंग की वेन आय वॉज वॉकिंग विथ देम, वी वॉक नियरली 3-4 किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते. आणि मग ते अख्खाच त्यांचा तो प्रोसेस, ते सकाळी पहाटे सुरू केलं, त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता. आणि मला अजूनही आठवतो, मी आय वॉज देअर ऑन, जरा डाएटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांना असं वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही मिसळ. मी त्यांना म्हटलं तसं काही नाही आहे, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली. तर मी जवळजवळ 3दा घेऊन खाल्ली, इतकी ब्रिलियंट होती ती. आणि ते अख्खा जो प्रोसेस आहे ना, तोच वॉज व्हेरी हम्बलिंग. म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप, पण दीज गाईज आर सो, म्हणजे कसे चालतात, कुठे राहतात, काय करतात, पण ते सो हॅपी. तर तो एक खूप, आपण आज आपलं आयुष्य जगत असताना ना, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो, ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात. सो इट वॉज अ व्हेरी लर्निंग प्रोसेस आणि व्हेरी हम्बलिंग प्रोसेस. अगदी. त्यामुळे वारी हा विषय सांगून समजणारा नाही आहे, तो अनुभवावा लागतो, असंच वारीबद्दल म्हटलं जातं. पुढे जाऊया. आणि आता मी रेणुकाजी तुम्हाला आमंत्रित करतो. माझ्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रश्न असतात. इथे मगाशी म्हणालो की पहिल्यांदा काम करतो, म्हणजे पहिल्यांदा एकत्र तुम्ही काम करत आहात. काय सांगाल या अनुभवाबद्दल आणि सिनेमाबद्दल? नाही, मला खूपच आनंद झाला मला जेव्हा तेजसनी देवमाणूससाठी विचारलं तेव्हा, कारण त्यांनी बकेट लिस्टच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बकेट लिस्टमध्ये. आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो म्हणाला सुद्धा मला की रेणुका, ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन. मी म्हटलं अगदी मी वाट पाहीन. आणि तसंच झालं खरं म्हणजे. बकेट लिस्ट नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला, आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे. त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस, धन्यवाद लव आणि अंकुर. आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला. तो मला निश्चितच मिळाला. आणि म्हणजे मला असं वाटतं की ते वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो. त्यामुळे ते म्हणजे जीवनाचा भागच झाला होता आमच्या. त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला. बरं, इतके उत्तम कलाकार मला मिळाले. पहिल्यांदाच मी सुबोधबरोबर काम करते. मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही. अत्यंत लाडका आहे माझा तो. पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली. त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी. आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका, ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत. म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही, साधी सरळ पण माणसं. मग ती बहुतेक तिला सूट झाली, तिला काही करावं लागलं नाही, तशीच आहे. नाही नाही, असं काही नाही. पण खूप आनंद झाला कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होतं, प्रोडक्शन खूप चांगलं होतं. त्यामुळे मजा आली खूप. वा, तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका, सुंदर सिनेमा, सुंदर प्रोडक्शन हाऊस, सगळे सुंदर कलाकार, आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी नेसलेली आहे. तर त्याबद्दल थोडं काय सांगा? ॲक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे. त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता. आणि मला खरं म्हणजे तेजसनी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणली जाते पैठणी वगैरे. आणि ती विणण्याची जी कला आहे ती असाधारण आहे म्हणजे असं मला वाटतं. आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच माझ्या वतीने धन्यवाद. कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात. त्यामुळे ते ही जी कला जोपासतात ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात. त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण आहे ती. आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही. म्हणजे तेजसनी खूप अवॉइड केलंय, त्यामुळे ते खूप क्लुप्ती करून नाही, अजिबात अवॉइड केलं नाही. छान आपल्याला रेणुकाताई पैठणी विणताना दिसेल. कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील, इतपत त्यांना ते येत आहे.
मी म्हटलं की विणणार नाही तर नेसू तर शकतेच, त्यामुळे ही विकली नाही ना म्हणजे. नाही मी ही विणली नव्हती. पुढचे प्रश्न आपले बाकीचे मित्रमैत्रिणी विचारतील तुम्हाला, पण तत्पूर्वी मी बोलावतोय सुबोध भावे. सुबोधदा, सुबोधदा पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत. पहिल्यांदा नाही, खूप दिवसानंतर पोलीस मोठ्या स्क्रीनवर, बिग स्क्रीनवर, मोठ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर परत तर या भूमिकेबद्दल मला कायमच आवडते. मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, तर अशा निमित्ताने ते पूर्ण होतं, हा आनंद आहे. आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे, एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये, तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं. आणि हा पोलीस आहे, हा इन्स्पेक्टर आहे रवी, तो खूप वेगळा आहे. खऱ्या अर्थाने पोलीस आहे, म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणारा आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे. त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही, म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाहीत आणि कोणीच सुटत नाही, तर असं तो आहे. वा, देव माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्वाचा सिनेमा आहे, तर त्याबद्दल थोडं सांगशील? नाही, नक्कीच आहे. मी त्याच्यासाठी आधी लव फिल्मचे आभार मानतो, लव आणि अंकुर दोघांचे आभार मानतो, तेजसचे आभार मानतो, आमची रायटर नेहाचे आभार मानतो. कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं, की आधी निर्मात्याने ठरवावं लागतं, दिग्दर्शकाला ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने लेखकाने लिहायला लागतं. आणि जसं तेजसने सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही, कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला गोष्ट दिसत असते, कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते. आणि जेव्हा तेजसनी पहिल्यांदा ही गोष्ट नरेट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे, कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेला आहे, इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे, आणि आजूबाजूला महेश सर असतील, रेणुकाताई असेल, अभिजित आहे, सिद्धार्थ आहे, तर या सगळ्यांसारखी उत्तम कलावंतांची फौज आहे, तर ह्याच्यातला एक आपण छोटासा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे. वा, आता पुढचे प्रश्न आता थोड्या आपले मित्रमंत्रिणी विचारतीलच, पण मी आता बोलावतोय सिद्धार्थ. सिद्धार्थ बद्दल तू काय सांगशील? मला असं वाटतं तेजस चं एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचं आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो कलाकार म्हणून जसा आहे, इमेज त्याची जशी दिसते लोकांना तसं घ्यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं की रेणुकाताईंचं कॅरेक्टर सोडता. जसं महेश सर पण करेक्ट म्हणाले तसं माझ्याही बाबतीमध्ये मला असं झालं की मी जसा दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे. सिद्धार्थ जसा वागतो, सुबोधदादा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याच्या सगळंच उलट त्याने करायचं ठरवलं, विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल. आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालं. त्यामुळे माझ्या लुकपासून मी किती वेगळा दिसलो पाहिजे, वेगळा असलो पाहिजे याची गणितं त्याची आधीपासून क्लिअर होती. आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप भुकेलेले असतात, आपण वेगळं दिसावं, वेगळं काहीतरी करावं, पण दिग्दर्शकांना ते आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतका विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्याने आणि प्रत्येकाच्याच. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि हे माझं सौभाग्य आहे की इतक्या उत्तम टीम बरोबर, इतक्या उत्तम दिग्दर्शकाबरोबर, लव सर, अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा ते मराठीत पदार्पण करतायत, नेहाचं पहिलं काम आहे, रोहन रोन यांचं संगीत आहे, या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाइटफुल थिंग. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगावीशी वाटते, माझ्यातला निवेदक बहुतेक अजूनही जागा आहे म्हणून ते येतंय बाहेर. या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजसला उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेटवर 4 डिरेक्टर होते. बरोबर. इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच, पण हे सगळे दिग्दर्शक आहेत. रेणुकाताई असतील, सुबोधदादा असेल, महेश सर तर सगळ्यांना कल्पनाच आहे, आणि तेजस. त्यामुळे विचार कर, कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा. हेच मी म्हणणार होतो. मध्ये मध्ये मी 2 दिवस हॉलिडेलाही जाऊन आलो, सीन्स होत होते, काही प्रॉब्लेम नव्हता. सो त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं त्याच्यासाठी कठीणही होतं. आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून, कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन तावून सुलाखून आलेलं असेल. पण तू एक विचारलं नाहीस की कोणीच कोणाबरोबर काम केलं नाही, पण आम्ही काम केलं एकत्र. एकत्र. हो, ते तू विचारलं पाहिजे.